नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या या अत्यंत अर्थपूर्ण ओळी जीवनातील अद्वैत भक्तीचा मार्ग दाखवतात. हरिपाठाच्या अभंगात एक अतिशय मोलाचा सिद्धांत मांडतात. ते म्हणतात की समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैतबुद्धी. या ओळींचा अर्थ वरवर पाहता सोपा वाटत असला तरी त्यात आध्यात्मिक प्रगतीचे मोठे गुपित दडलेले आहे. आजच्या व्हिडिओत आपण या ओळींचा सखोल भावार्थ आणि आपल्या दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व समजून घेणार आहोत. महाराज येथे स्पष्टपणे सांगतात की जर आपल्याला त्या परमात्म्याशी किंवा हरीशी एकरूप व्हायचे असेल तर आपल्या मनात भेदाभेद असून चालणार नाही. समाधी म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे, तर चित्ताची अशी अवस्था जिथे मनाला केवळ हरीच दिसतो. पण ही अवस्था तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपल्या अंतरात समसुख निर्माण होते. समसुख म्हणजे काय, तर सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत मनाचे संतुलन कायम राखणे. जोपर्यंत आपल्या बुद्धीत द्वैत आहे, म्हणजे हा आपला आणि तो परका किंवा हे चांगले आणि ते वाईट असा भेदभाव आहे, तोपर्यंत हरीची प्राप्ती होणे शक्य नाही, असे माऊली ठामपणे सांगतात. समजा एक पाण्याचा संथ तलाव आहे. जोपर्यंत त्या पाण्यात दगड टाकून लाटा निर्माण केल्या जातात तोपर्यंत आपल्याला त्यातले प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. आपले मन सुद्धा या तलावासारखे आहे. द्वैत बुद्धी म्हणजे मनातील त्या लाटा आहेत ज्या सतत मी आणि तू अशा विचारांनी उसळत असतात. सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या बंगल्यावर वेगळा आणि गरिबाच्या झोपडीवर वेगळा प्रकाश टाकत नाही. त्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत. हीच ती समबुद्धी आहे. जोपर्यंत आपण व्यक्ती पाहून आपला स्वभाव बदलतो किंवा परिस्थितीनुसार आपल्या सुखाच्या व्याख्या बदलतो तोपर्यंत आपण द्वैतात जगत असतो. जेव्हा आपण सर्व चराचरात एकाच चैतन्याचा अंश पाहतो तेव्हाच खऱ्या अर्थाने द्वैत संपते आणि समाधीचा आनंद मिळतो. थोडक्यात सांगायचे तर संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समतेचा संदेश देत आहेत. जोपर्यंत आपल्या मनात भेदाची भिंत उभी आहे तोपर्यंत विठ्ठलाचे दर्शन घडणार नाही. ही भिंत पाडून सर्वांमध्ये त्या हरीला पाहणे हीच खरी साधना आहे. हा विचार तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्व सूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.